नमस्कार, मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल, चेस्ट फिजिशियन, फुफ्फुस रोगतज्ञ. या जून महिन्यात आपण वर्ल्ड ॲलर्जी वीक 21 ते 27 जून या दरम्यान साजरा करत असतो. हा जो वातावरण आहे सध्याचा, त्याच्यामध्ये हवेमध्ये जे बदल होतात प्री मॉन्सून किंवा मॉन्सूनमध्ये, त्याच्यामुळं व्हेरियस ॲलर्जीज किंवा वेगवेगळ्या टाईपच्या ॲलर्जीज हे वाढतात. तर या ज्या लोकांना ॲलर्जी आहे, ॲलर्जी म्हणलं तर वारंवार शिंका येणं, नाकाडोळ्याला पाणी येणं, घशात शिट्टीसारखा आवाज येणं, डोळे किंवा कान खाजणं. ह्या लोकांनी ह्या वातावरणात काय काळजी घ्यायला पाहिजे? तर सर्वात मेन आहे की ॲलर्जन्स टाळायला पाहिजे. जर तुम्ही जिथं राहता, ज्या रूममध्ये आहात, तिथं क्रॉस व्हेंटिलेशन नाही, दिवाल ओली आहे, ओलावा आहे, ते दुरुस्त करायला पाहिजे. त्याच्यात फंगल ॲलर्जीज असतात. तुम्ही बाहेर जर जात असाल, शेताकडे तुमचे काम असतील, तर रुमाल, मास्क, दस्तीचा वापर करायला पाहिजे. त्याच्यानं पोलन ॲलर्जीज तुमची कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही जर कुठल्या पाळीव जनावरांसोबत राहता किंवा काम करता, तर ते तुम्ही टाळायला पाहिजे. आणि डस्ट, धूळ याच्यापासून सावध राहायला पाहिजे. सेकंड नंबरवर तुम्ही तुमच्या रोग प्रतिकार शक्तीवर काम करायला पाहिजे. तुम्ही प्रॉपर आहार घ्यायला पाहिजे आणि फुफ्फुसांचे जे योग्य व्यायाम आहे, योगा, प्राणायाम, एरोबिक एक्सरसाइजेस, ते रेग्युलरली करायला पाहिजे. ह्याच्यानंतरही जर तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या श्वसनरोग तज्ज्ञाला किंवा ॲलर्जी स्पेशलिस्टला, पल्मोनॉलॉजिस्टला दाखवायला पाहिजे आणि व्यवस्थित उपचार निदान करून घ्यायला पाहिजे. धन्यवाद.